सुकळीतील दिव्यांग महिला शेतकऱ्याचा जमिनीच्या हद्दीवरून दावा, तिसऱ्या मोजणीची प्रतीक्षा. शेवगाव तालुक्यातील सुकळी येथील दिव्यांग महिला शेतकरी लक्ष्मी देशमुख यांच्या शेतजमिनीच्या काही भागावर अतिक्रमण झाल्याचा त्यांचा आरोप आहे. आपल्या हक्काच्या जमिनीचे अचूक क्षेत्र निश्चित करून मिळावे यासाठी त्यांनी भूमी अभिलेख विभागाकडे शासकीय नियमानुसार मोजणीसाठी अर्ज केला आहे. देशमुख यांच्या म्हणण्यानुसार अर्जानंतर प्रथम सॅटेलाईटच्या माध्यमातूनच जमिनीची मोजणी करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष ठिकाणी हद्दखुणांची मोजणीही करण्यात आली. मात्र या प्रक्रियेनंतर अद्याप तिसरी मोजणी झाली नाही, असा त्यांचा दावा आहे. आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ व हद्द स्पष्टपणे निश्चित होऊन मिळावी, तसेच अतिक्रमणाबाबत वस्तुस्थिती समोर यावी अशी अपेक्षा लक्ष्मी देशमुख यांनी व्यक्त केली आहे. भूमी अभिलेख विभागाने प्रकरणाच्या नियमानुसार कार्यवाही पूर्ण करून अंतिम मोजणी करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्र लोक न्यूजसाठी प्रतिनिधी सुखदेव गायकवाड, शेवगाव. नमस्ते, जयप्राग. मी लक्ष्मी देशमुख, 80% दिव्यांग शेतकरी महिला आहे. सुकळी हे माझं गाव आहे, शेवगाव तालुका, अहिल्यानगर जिल्हा. आणि माझं क्षेत्र 61, 10, 11, 12, 13 मध्ये आहे. पण काही ठिकाणी माझ्या क्षेत्रावर अतिक्रमण झालेलं आहे. त्याच्यामुळं मी सरकारी योजनेनुसार भूमी अभिलेखला अर्ज केला. अगोदर सर्वे मोजणी ही सॅटेलाईटद्वारेच केली गेली. त्याच्यानंतर आज हद्दखुणा मोजणी झाली. पण मला सरकारला विनंती करायची, आदरणीय मंत्री साहेबांना, कलेक्टर साहेबांना, तहसीलदार साहेबांना, का आमच्यासारखे लोक ते जे अडचणीत आहेत, त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केलं जाते. आम्हाला जर मोजणीसाठी जर असं व्हीलचेअरवर एवढ्या ठिकाणी फिरावं लागलं तर आमचे खूप हाल होतात. जे लिगली असतं सॅटेलाईटद्वारे तेच ज्याचं त्याला मिळतं, कोणीही कोणाचं घेऊ शकत नाही. पण माझ्या जमिनीवर माझ्यावर अन्याय झाला आणि माझ्या जमिनीवर अतिक्रमण केलं गेलं. त्याच्यामुळं माझी सरकारला विनंती आहे का आता या 2 मोजण्या झालेल्या आहेत, तिसऱ्या मोजणीलाही सरकारने मला सहकार्य करून माझी जेवढं क्षेत्र आहे ते माझ्या ताब्यात देण्यात यावे, ही माझी मंत्री साहेबाला, नामदार बच्चू कडू साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला आणि भूमी अभिलेखचे मेन साहेब त्यांना आणि तहसीलदार साहेबांना विनंती आहे. जय हिंद, जय प्रहार. नमस्ते, जयप्राग. मी लक्ष्मी देशमुख, 80% दिव्यांग शेतकरी महिला आहे. सुकळी हे माझं गाव आहे, शेवगाव तालुका, अहिल्यानगर जिल्हा. आणि माझं क्षेत्र 61, 10, 11, 12, 13 मध्ये आहे. पण काही ठिकाणी माझ्या क्षेत्रावर अतिक्रमण झालेलं आहे. त्याच्यामुळं मी सरकारी योजनेनुसार भूमी अभिलेखला अर्ज केला. अगोदर सर्वे मोजणी ही सॅटेलाईटद्वारेच केली गेली. त्याच्यानंतर आज हद्दखुणा मोजणी झाली. पण मला सरकारला विनंती करायची, आदरणीय मंत्री साहेबांना, कलेक्टर साहेबांना, तहसीलदार साहेबांना, का आमच्यासारखे लोक ते जे अडचणीत आहेत, त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केलं जाते. आम्हाला जर मोजणीसाठी जर असं व्हीलचेअरवर एवढ्या ठिकाणी फिरावं लागलं तर आमचे खूप हाल होतात. जे लिगली असतं सॅटेलाईटद्वारे तेच ज्याचं त्याला मिळतं, कोणीही कोणाचं घेऊ शकत नाही. पण माझ्या जमिनीवर माझ्यावर अन्याय झाला आणि माझ्या जमिनीवर अतिक्रमण केलं गेलं. त्याच्यामुळं माझी सरकारला विनंती आहे का आता या 2 मोजण्या झालेल्या आहेत, तिसऱ्या मोजणीलाही सरकारने मला सहकार्य करून माझी जेवढं क्षेत्र आहे ते माझ्या ताब्यात देण्यात यावे, ही माझी मंत्री साहेबाला, नामदार बच्चू कडू साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला आणि भूमी अभिलेखचे मेन साहेब त्यांना आणि तहसीलदार साहेबांना विनंती आहे. जय हिंद, जय प्रहार.